बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आज मराठी वकील, नामांकित मराठी वकील, सरकारी वकील असलेले आणि बहुचर्चित खटल्यात ज्यांची सातत्यानं नियुक्ती होते, त्या उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार करण्यात आलेला आहे. भाजपनं ही मोठी गिफ्ट त्यांना दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून वकिली व्यवसाय करणारे उज्ज्वल निकम हे आरोपींचे कर्दनकाळ ठरले आहेत. आतापर्यंत 628 खटल्यात अनेकांना, 628 लोकांना आजीवन कारावास शिक्षा त्यांच्यामुळे मिळालेली आहे. 37 जणांना फाशी त्यांच्यामुळे मिळाली आहे. एक अतिशय नामांकित वकील म्हणून त्यांचं देशभर नाव आहे. पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. गुलशन कुमार खैरलांजे अत्याचार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, शक्ती मिल गँगरेप, खोपर्डी बलात्कार, मुंबई बॉम्बस्फोट, याशिवाय बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची जी काय वकिलीची भूमिका होती ती अतिशय जोरदार झाल्यामुळं अनेक ठिकाणी शिक्षा झालेल्या आहेत. त्यामुळं या वकिलांच्या संदर्भात नेहमीच चर्चा सुरू असते. गेल्या वर्षी त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून मुंबई दक्षिण मध्यमधून निवडणूक लढवली, पण पराभव झाला. ऐनवेळी त्यांना ही उमेदवारी देण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे त्यांचे नजीकचे संबंध वाढलेले होते. त्याचेच बक्षीस त्यांना आता मिळालेले आहे. राष्ट्रपती कोट्यातून त्यांना आता खासदार म्हणून नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांचीही नियुक्ती झाली होती. आता महाराष्ट्राला दुसरा हा सन्मान मिळालेला आहे. त्यांच्याबरोबरच सी सदानंदन, हर्षवर्धन श्रीलंके आणि मीनाक्षी जैन यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे एक बक्षीस भाजपनं उज्ज्वल निकम यांना दिलेलं आहे. पद्मश्री पुरस्कारानं ते सन्मानित आहेत. अनेक गाजलेल्या खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांची जी कामगिरी आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळं आरोपींचा कर्दनकाळ, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून आपल्या बुद्धीची कसोटी कौशल्यपणाला लावणाऱ्या या नामांकित वकिलांना आता खासदारकी बहाल करण्यात आलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपलं नशीब आजमावलं, पण तिथं अपयश आल्यानंतर आता थेट ते राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदार झालेले आहेत. आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.